नमस्कार मंडळी, मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल बनी। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनाचे फक्त अवघे काही दिवस बाकी राहिलेले आहेत। सगळेजण जे आहेत आपापल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग करण्यामध्ये व्यस्त आहेत। त्यातच आज आम्ही चाललोय मुंबईला गणपती बाप्पांचा वर्कशॉप बघायला, जिकडे मोठे मोठे गणपती जे सार्वजनिक गणपती असतात मुंबईचे, त्यांची जी आहे ती तयारी चालू आहे आपल्या भक्तांजवळ यायची। तर तेच आज आम्ही पाहायला चाललोय करी रोडला आणि परेल वर्कशॉपला। तिकडे मोठे मोठे जे गणपती असतात सार्वजनिक गणपती, त्यांची तिकडे तयारी चालते। सोबतच करी रोडला गणसंकुल आहे, तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती बाप्पा मिळतात। तिकडे सुद्धा आम्ही आज चेकिंग करायला चाललोय। सो व्हिडिओ जो शेवटपर्यंत बघा। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया गणपती बाप्पा मुंबईचे। तर आता आम्ही आलो होतो परेल वर्कशॉपमध्ये। तर परेल वर्कशॉपमध्ये ते मोठ्या मूर्तींचे जे आहेत ते व्हिडिओज वगैरे काढायला बंदी आहे, कारण आपण सुद्धा समजू शकतो मूर्ती जी आहे ती प्रॉपर तयार झालेली नाही, आणि आपण मूर्ती दाखवू नाही शकत, तरी पण थोड्या प्रमाणात दाखवलेली आहे। आणि सोबतच एक आतमध्ये एक छोटंसं वर्कशॉप होतं श्री आर्ट्स म्हणून। तर त्यातल्या सुद्धा जे आहेत त्या आपण मूर्त्या बघितलेल्या आहेत, त्याचे घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही सुद्धा संस्था आहे। तर तिथे सुद्धा देऊ शकता तुम्ही। तर हे आहे गणसंकुल वर्कशॉप। इथे तुम्हाला याचे भरपूर वर्कशॉप जे आहेत त्यामध्ये बघायला भेटतील। चला तर मग पाहून घेऊया। तर आता आम्ही आलो गणसंकुल वर्कशॉप इथे, जे की आहे करी रोड ईस्टला। तर चला तर मग आता मूर्त्या बघून घेऊया। इथे जे आहेत ते भरपूर सारे कारखाने आहेत एकाच ठिकाणी। तर तुम्ही करी रोडला येत आहे गणपती बाप्पांची मूर्ती बघायला, तर तुम्हाला एकाच ठिकाणी भरपूर असे कारखाने मिळून जातील आणि तुम्हाला POP आणि शाडू मातीच्या दोन्ही मूर्ती इथे भेटून जातील। चला तर मग आता आपण मूर्त्या जे आहेत ते बघून घेऊया।
विलेम ब्रदर्समध्ये जे ते सर्व मूर्ती जे आहेत ते मातीच्या आहेत आणि मूर्त्या तुम्ही आतमध्ये एकदम बघू शकता. खूप सुंदर अशा या मूर्त्या आहेत आणि खूप रिअलिस्टिक आहे. आणि याच्या अपोजिटला हे जे आहे विलेम ब्रदर्स, इथे जे आहेत ते POPच्या मूर्त्या आहेत. ऑलमोस्ट आता आपण सगळ्या जे ते मूर्त्या जे आहेत ते स्टॉल्स जे आहेत ते गणपती बाप्पांचे ते बघून झालेले आहेत. खूप छान असे वर्कशॉप्स भरलेले आहेत इथे तुम्हाला नक्कीच कुठली ना कुठेतरी मूर्ती तुम्हाला जी ती आवडूनच जाईल. आणि तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा व्हिडिओ जो आहे तो प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्कीच इकडे या, व्हिजिट करा. तुम्हाला जी मूर्ती आवडेल ती नक्कीच बुकिंग करून घेऊन जाऊ शकता. हे वर्कशॉप आहे करी रोड ईस्टला, स्टेशनपासून साधारणतः 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही नक्कीच जे तिकडे येऊ शकता. तुमची मूर्ती जी ती बुकिंग घेऊ शकता. आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. POP शाडू मातीच्या आणि कागदीच्या पूर्ण मूर्तीच्या तर तुम्हाला इकडून मिळून जातील. आतमध्ये जास्त आम्ही शूट नाही केलं आहे कारण सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, बिझी आहेत आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही नक्कीच इकडे व्हिजिट करू शकता. तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ जो तो तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही जास्तीत जास्त तिकडे जे आहे तो व्हॉइस ओव्हर केला नाही किंवा जास्तीत जास्त बोललो नाही आहे कारण सर्वजण जे होते तिकडे तयारीमध्ये बिझी होते. सो त्यांना जाऊन डिस्टर्ब करणं हे आपल्याला काही योग्य वाटलं नाही. आम्ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. जिकडे ज्या मूर्ती वगैरे आहेत मोठ्या मूर्ती ज्या आहेत ज्या की परेल वर्कशॉपला आहे त्यांचे व्हिडिओज वगैरे घेणं अलाउड नव्हतं. म्हणजे बॅनर लिहिलेलं होतं. सो आपल्याला ते योग्य वाटलं नाही व्हिडिओज वगैरे घेणं कारण बाप्पांना अजून तयार व्हायला वेळ लागणार आहे. सो तशा पद्धतीचे व्हिडिओज घेणे आपल्याला चांगलं वाटलं नाही. म्हणजे वरती हे सुद्धा दिलेली होती, नोटीस सुद्धा लावलेली होती. सो थोडंफार दाखवले तुम्हाला. आणि बाजूलाच तुम्हाला करी रोडचे जे गणपती आहेत गणसंकुल तिकडे छोटे छोटे गणपती बनतात म्हणजे हे होतात तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तिकडे जी मूर्त्यांची जी प्राईस होती 1000 पासून स्टार्ट होती. तुम्हाला जी कुठली मूर्ती आवडली असेल तर जे स्टार्टिंगला मी त्यांचा
तिथे बॅनर दाखवले, तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळे आहेत, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुमची आवडती मूर्ती जी आहे ती बुकिंग करू शकता. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.